नमस्कार. राजकारणाचा खरा उद्देश काय असतो? फक्त निवडणुका जिंकणं आणि सत्ता मिळवणं? खरं तर नाही. त्याचा खरा उद्देश आहे लोकांचा आवाज ऐकणं, त्यांचा जनादेश समजून घेणं आणि त्यांच्यासाठी काम करणारं प्रशासन उभं करणं. या विश्लेषणात आपण डेटाच्या नजरेतून सिन्नरच्या लोकांचा आवाज समजून घेणार आहोत आणि त्यातून प्रशासनाची एक नवी लोकाभिमुख दिशा कशी तयार करता येईल हे पाहणार आहोत. आजच्या चर्चेला आपण 6 भागांमध्ये विभागलं आहे. आपण सिन्नरच्या जमिनीवरील वास्तवापासून सुरुवात करणार आहोत आणि तिथून एका स्पष्ट, अंमलात आणता येण्याजोग्या धोरणापर्यंत पोहोचणार आहोत. राजकारण समजून घ्यायचं असेल तर त्याची सुरुवात नेहमी जमिनीपासून, तिथल्या मातीपासून आणि माणसांपासून करावी लागते. म्हणूनच सिन्नरची कहाणी ही निव्वळ आकड्यांची नाही, तर तिथल्या मातीची आणि माणसांची कहाणी आहे. तर आपलं लक्ष आहे महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातील सिन्नर विधानसभा मतदारसंघावर. हा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे, जिथली अर्थव्यवस्था आणि जीवनमान मुख्यत्वे शेतीवर अवलंबून आहे. हा आवाज ऐका. ही फक्त एका शेतकऱ्याची तक्रार नाहीये, ही संपूर्ण मतदारसंघाच्या वेदनेची भावना आहे. आणि आपल्या विश्लेषणाचा केंद्रबिंदू हाच आहे: कांद्याच्या पिकाभोवती फिरणारं कृषी संकट आणि त्यातून आलेली निराशा. हे फक्त काही मुद्दे नाहीत, हे सिन्नरचं दैनंदिन वास्तव आहे. इथली अर्थव्यवस्था कांद्याच्या शेतीवर आणि MIDCवर चालते. पाणी हे इथल्या लोकांसाठी जीवन आहे, शेतीसाठी आणि पिण्यासाठी. मराठा आणि कुणबी OBC समाजाचं प्राबल्य आहे. आणि सगळ्यात मोठ्या समस्या शेतीतील असंतोष, पाण्याची टंचाई आणि सततची वीज कपात. हेच मुद्दे इथलं राजकारण ठरवतात. चला आता या मातीच्या आवाजाकडून, म्हणजेच जमिनीवरच्या वास्तवातून, मतपेटीतून आलेल्या आकड्यांकडे वळूया. बघूया की हे आकडे काय सांगतात. हाच तो महत्त्वाचा प्रश्न. जमिनीवरच्या भावना मतदानात कशा उतरल्या आणि आकडेवारी आपल्याला एक अगदी स्पष्ट चित्र दाखवते. हे आकडे बघा, ते अगदी स्पष्ट आहेत. विद्यमान महाविकास आघाडीचे उमेदवार माणिकराव कोकाटे यांना जवळपास 57% मतं मिळाली आहेत. म्हणजे एक मोठा आणि निर्णायक विजय. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार गटाला सुमारे 40% मतं मिळाली. आता हा आकडा बघा, 40,884. हा फक्त एक आकडा नाहीये, तर हा आहे विजयाचा फरक. एवढ्या मोठ्या मताधिक्यानं मिळालेला विजय कोणत्याही विरोधी पक्षासमोर किती मोठं आव्हान उभं करतो हे यातून स्पष्ट दिसतं. याचा अर्थ काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हे मताधिक्य एका स्पष्ट ध्येयात बदलतं. जर इथे जिंकायचं असेल तर आव्हान देणाऱ्या उमेदवाराला तब्बल 20% मतदारांना आपल्या बाजूने वळवावं लागेल. आणि हे नक्कीच एक खूप मोठं आव्हान आहे. ठीक आहे, निकाल तर आपल्यासमोर आहे, पण या निकालामागे नक्की काय होतं? चला थोडा आणखी खोलात जाऊन या निकालाची कारणमीमांसा करूया. हे विश्लेषण बघा, हे धोरणात्मक परिस्थिती अगदी स्पष्ट करतं. एकीकडे MVAची एकजूट ही त्यांची मोठी ताकद आहे, पण दुसरीकडे आव्हान देणाऱ्या पक्षाची स्वतःची संघटनात्मक रचना, विशेषतः स्थानिक पातळीवर, ही एक गंभीर कमकुवत बाजू आहे. म्हणजे बघा, प्रत्येक पक्षाच्या हातात काही गोष्टी असतात, जसं की उमेदवार निवड, कार्यकर्त्यांची जमावाजमाव, आणि काही गोष्टी त्यांच्या नियंत्रणाबाहेर असतात, जसे की आर्थिक संकट किंवा जातीय समीकरणं. पक्षाला या दोन्ही आघाड्यांवर एकाच वेळी काम करावं लागतं. आणि या सगळ्या धोरणात्मक विश्लेषणाच्या मुळाशी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे: लोकशाहीमध्ये प्रत्येक व्यक्तीच्या सन्मानाचा आदर करणं आणि प्रत्येकाचा आवाज जबाबदारीने ऐकला जाईल याची खात्री करणं हे आपलं एक मूलभूत मूल्य आहे. भविष्याचा वेध घ्यायचा असेल तर भूतकाळात डोकावून पाहणं खूप गरजेचं आहे. सिन्नरच्या मतदारांनी याआधी काय निर्णय घेतले होते, चला पाहूया. ही टाईमलाईन आपल्याला या मतदारसंघातील राजकीय अस्थिरता दाखवते. मतदारांनी वेळोवेळी वेगवेगळे कौल दिले आहेत. विशेषतः 2014चा निकाल बघा, जिथे काँग्रेसची मतं 1.69% खाली आली होती. आणि त्यानंतर MVAची ताकद कशी वाढत गेली हेही तितकंच महत्त्वाचं आहे. आतापर्यंत आपण समस्या काय आहे हे पाहिलं, निदान झालं. आता आपण उपायांबद्दल बोलूया. पुढे जाण्यासाठी एक स्पष्ट आणि संरचित आराखडा कसा असू शकतो? आणि त्यासाठीच आम्ही मांडत आहोत चतुर्मुख सिद्धांत. हा फक्त एक शब्द नाही, तर निवडणुकीच्या रणांगणातील प्रत्येक पैलूला सामोरं जाण्यासाठी तयार केलेला एक व्यापक आराखडा आहे. याचे 4 प्रमुख भाग आहेत. पहिला, निवडणूक चेहरा, जो लोकांना एक नवा विश्वासार्ह पर्याय देईल. दुसरा, संघटनात्मक चेहरा, जो बूथ पातळीवर पक्षाला मजबूत करेल. तिसरा, कथा चेहरा, जो लोकांच्या खऱ्या प्रश्नांवर म्हणजे कामावर बोलेल. आणि चौथा, संसाधन चेहरा, जो आवश्यक निधी आणि डिजिटल ताकद उभी करेल. मग एक विजयी उमेदवार कसा असावा?
तो फक्त नेता असून चालणार नाही, तो एक स्थानिक, प्रामाणिक आणि लोकांच्या प्रश्नांची जाण असलेला प्रगतिशील नेता असला पाहिजे, जो फक्त बोलणार नाही तर काम करून दाखवेल. ही फक्त एक कल्पना नाही, तर ही एक 90 दिवसांची ठोस कृती योजना आहे. निवडणुकीच्या 90 दिवस आधीपासून ते मतदानाच्या दिवसापर्यंत प्रत्येक टप्प्याचं नियोजन यात आहे. आणि हो, हे सगळं करत असताना एक गोष्ट विसरून चालणार नाही, ती म्हणजे मतदारांच्या माहितीचा सन्मान. भारताच्या डेटा प्रायव्हसी कायद्यानुसार कोणत्याही नागरिकाची माहिती त्यांच्या संमतीने आणि स्पष्ट उद्देशासाठीच वापरली पाहिजे. हे एक महत्त्वाचं नैतिक बंधन आहे. चला, आता आपण शेवटच्या आणि निर्णायक टप्प्याकडे आलो आहोत. या सगळ्या डेटाचा, या सगळ्या विश्लेषणाचा वापर करून विजयापर्यंत कसं पोचायचं? आजच्या जगात कमी खर्चात लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर डिजिटल माध्यमांशिवाय पर्याय नाही. पंचायतीनुसार व्हॉट्सॲप ग्रुप, लोकांच्या भाषेतले फेसबुक रील्स आणि खोट्या प्रचाराला उत्तर देणारी यंत्रणा, हे सर्व खेळाचं चित्र बदलू शकतं. शेवटी आपण सर्वांनी स्वतःला हा प्रश्न विचारायला हवा की निवडणुकीचा खरा उद्देश काय आहे? फक्त जिंकणं की त्या पलीकडेही काहीतरी आहे? आणि उत्तर हेच आहे. खरा उद्देश राजकारणाच्या पलीकडे आहे. प्रशासन हे लोकांचं असलं पाहिजे, लोकांच्या भल्यासाठी असलं पाहिजे, हेच ते मूळ तत्वज्ञान आहे. लोककेंद्रित नेता बनण्यासाठी आणि मतदारसंघाचा विकास करण्यासाठी blueprintstrategies.ai शी mgr@blueprintstrategies.ai वर संपर्क साधा किंवा 080 420 40 1602 वर कॉल करा. राजकारणाच्या पलीकडचा उद्देश.